नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर। या येत्या काही दिवसामध्ये उष्माघात खूप वाढत निघालेला आहे। सगळीकडेच हीट वाढलेली आहे, काळजी घ्या असं सगळेजण सांगत असतातच। परंतु आज आवर्जून मी इथे नमूद करतेय की एस्पेशली हृदय रुग्णांनी या दिवसात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे। कारण जसं थंडीमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतो, कारण व्हॅझोकॉन्स्ट्रिक्शन होत असतं, पण त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये मॅक्सिमम अशा बऱ्याच गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे हार्ट अटॅकचे पेशंट्स आजकाल जास्त वाढलेले आहेत। त्याच्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे तुम्हाला मला माहीत असलेलं म्हणजे डिहायड्रेशन। कारण घाम इतका जात असतो, ह्युमिडिटी वातावरणात खूप असल्यामुळे अल्टिमेटली आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि असं कमी झालेलं पाण्याचं कमी झाल्यामुळे बऱ्याचदा रक्ताची गुठळी होत असते आणि ती जर रक्ताची गुठळी हृदयामध्ये अडकली, मेंदूमध्ये अडकली तर त्या ह्याच्यानुसार आपल्याला हृदयाचा धोका किंवा हार्ट अटॅक किंवा मेंदूचे अटॅक येण्याचे चान्सेस या दिवसामध्ये खूप असतात। सायमल्टेनियसली जसं डिहायड्रेशन होत असतं त्याच पद्धतीने बऱ्याचदा काही वेळा आपल्या शरीरामधले जे इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो म्हणजे सोडियम पोटॅशियमचे लेवल्स आपल्या कमी जास्त होतात की ज्याच्यामुळे हृदयावरचा ताण हा जास्त वाढतो। त्यामुळे सामान्य ही लक्षणं दिसत असतात की चक्कर येणं, अचानक हृदयामध्ये धडधड होणं, ही लक्षणं तुमच्या ह्या इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्समध्ये पण होत असतात। तिसरं महत्त्वाचं कारण आहे की हृदयावरचा अतिरिक्त ताण वाढतो, कारण आपल्या शरीराला तापमान आपल्या शरीराचं नॉर्मल ठेवण्यासाठी जी काही मदत आपल्या हृदयाकडून होत असते, त्यामुळे हृदयावरचा ताण अल्टिमेटली का वाढतो, कारण तापमान कमी होण्यासाठी रक्तवाहिन्या ह्या जास्तीत जास्त फैलावल्या जातात। तिसरी गोष्ट असते की सगळ्यात ह्या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो सुट्टी असते, बरेचसे पाहुणे घरी येत असतात किंवा आपण कुणाकडे तरी जात असतो आणि साधारण थंडावा मिळावा म्हणून आपण सरबताचे प्रकार भरपूर वापरतो, जसं पन्ह पिणं किंवा तुमच्या आपण जे कोकम सरबत पितो, लिंबू सरबत पित असतो आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण भरपूर प्रमाणात साखरही जास्त वापरतो। आणि त्याचबरोबर आंब्याचा सीझन आहे, चिकूचा हा सीझन जास्त आहे, असे गोड असणारे जे फळं आहेत आणि अल्टिमेटली त्याच्यामुळे येणारं फ्रूट सलाड असेल किंवा त्याच्यामुळे येणारं आंबा आईस्क्रीम असेल, आंब्याचं तुमचं आमरस असेल, की याच्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर वापरली जाते। त्यामुळे साखरेमुळे मुळातच ज्यांच्यामध्ये ऑटो इम्युन कंडिशन आहेत किंवा इन्फ्लमेशन जास्त आहे अशा यांच्यामध्ये तर इन्फ्लमेशन तर वाढतंच, पण सायमल्टेनियसली शुगर वाढल्यामुळे किंवा हृदयावरचा ताण वाढल्यामुळे, बीपी वाढल्यामुळे सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण या दिवसात जास्त राहतं। म्हणजे ह्या गोष्टी पिऊ नका असा याचा अर्थ नक्कीच नाहीये, परंतु साखर न घालता सुद्धा आपण लिंबू मीठ पाणी किंवा आमसुलाचं पाणी करून तुम्ही पिऊ शकता, की जेणेकरून आमसुलाचे किंवा लिंबूचे जे घटक आहेत, व्हिटॅमिन सी आहे की जे तुमच्या शरीराचे इन्फ्लमेशन कमी करणार आहे आणि पाण्याचे प्रमाण तितकंच राहत असतं। अतिरिक्त साखरेचा इनटेक, अतिरिक्त साखरेचा वापर या दिवसात टाळणं खूप गरजेचंच असतं। मुळातच हा उन्हाळ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतो कोणाला, तर सगळ्यात पहिली गोष्ट असते वयस्कर लोकांच्यामध्ये, कारण मुळातच त्यांना तहान कमी लागत असते किंवा शरीराचं तापमान जे रेग्युलेट करण्याचा जो घटक असतो तो यांच्यामध्ये थोडासा हॅम्पर झाल्यामुळे थोडासा वयस्कर लोकांच्यामध्ये ही काळजी घेणं जास्त गरजेची आहे। दुसरं धोका वाढतो तो म्हणजे मुळातच ज्यांना बीपी, डायबिटीज आहे किंवा ज्यांना हार्ट अटॅक आल्यानंतर काही वेळा हृदयावरचा ताण कमी करण्यासाठी आम्ही काही डायुरेटिक्सची औषधं देत असतो, त्याचं प्रमाण जर काही वेळा जास्त झालं किंवा बॉडी डिहायड्रेट झाली तरी पण होऊ शकतं। त्यामुळे ही औषधं उन्हाळ्यामध्ये बंद न करता तुमच्या डॉक्टरांकडे त्याचा प्रॉपरली त्या डॉक्टरांशी चर्चा करून त्याचा व्यवस्थित योग्य सल्ला घेऊन मी डॉक्टर औषधं कोणती आणि कशी घ्यावी, किती प्रमाणात घ्यावी, माझं पाण्याचं प्रमाण किती असावं, कारण मी सगळ्यांना सांगते की पाण्याचं प्रमाण या दिवसात जास्त ठेवा। तर किती प्या, तर 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी। आपण सगळे ऑन अँड ॲव्हरेज साधारण 60-70 किलोच्या वजनामध्ये असतो, 3 ते 3.5 लिटर पाणी 24 तासात प्यायचे। पण काही कंडिशन्स मात्र आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला या पाण्याचं प्रमाण जिथं मी कमी करतो, ज्याला हार्ट फेल्युअरचे केसेस असतात, तर अशा केसेसमध्ये मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही पाण्याचं इनटेक ठेवणं हा जास्त गरजेचा असतो। मात्र तापमान रेग्युलेट करायचं असेल किंवा या उन्हाळ्यामध्ये हार्ट अटॅकपासून लांब राहायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट बीपी आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवा, आळस करू नका। नाही बाबा मी नाही जाऊ शकत, उन्हाचं मला तपासायला जायचं नाही आहे असं करून आळस न करता रेग्युलर त्या तपासण्या करणं गरजेचं आहे। तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमचे मेडिसिन्स कोणते कोणते आणि कशा पद्धतीने घेणं गरजेचं आहे। बॉडी हायड्रेटेड ठेवा, साधारण 12
ते 3 ते 4 वाजेपर्यंतच्या उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये जाऊ नका. कारण अति थंडी आणि कडक उन्हामध्ये हार्ट अटॅकचा धोका हा जास्त वाढत असतो. त्याचबरोबर मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करणं हे तितकीच गरजेची आहे, कारण ह्युमिडिटी वातावरणात खूप असते आणि आपल्याला कुठलीच गोष्ट नकोशी वाटते आणि त्याच्यातच एक्झॅक्टली येतो तो म्हणजे आपला व्यायाम. कारण घाम खूप जात असल्यामुळे मुळातच दिवसभर घामाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे लोक एक्सरसाइज करायचं टाळतात. त्यामुळे या दिवसामध्ये शक्यतो सकाळी अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे 6च्या दरम्यान, 7च्या आधीच शक्यतो, किंवा जर सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी 5 नंतर तुमचा व्यायाम हा झालाच पाहिजे. त्याच्या बाबतीत कुठेही आळस करू नका. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये सगळ्या हृदयरुग्णांना मी आवर्जून एक आवाहन करते की तुमच्या हृदयाची काळजी घ्या. उष्मा खूप वाढत निघालेला आहे, त्यामुळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित मेडिसिन जर घेतले, प्रॉपर हायड्रेशन मेंटेन केलं, नियमित रेग्युलर ज्याला बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात वेळेवर आहार घेतला आणि तो पचायला हलका, कमी तेलकट असा जर आहार घेतला तर तुम्ही हार्ट अटॅकपासून नक्कीच वाचू शकता. थँक्यू.